सद्भावना भवनमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना अमर काळे यांनी सांगितले की मला भाजपची सुद्धा ऑफर आली होती, तरी मी ती घेतली नाही. मी त्यांचे नाव नाही सांगत असे उद्गार वर्धा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व इंडिया गठबंधनचे उमेदवार अमर काळे यांनी सद्भावना भवन येथे कार्यकर्त्यांशी आपली उमेदवारी लोकसभे यावर संबोधित करताना सांगितले आहे. देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता विचार करता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी व तानाशाही प्रवृत्ती रोखण्यासाठी मी उमेदवारी घेत तुतारी हातात घेतली. वास्तविक पाहता मी काँग्रेसी विचाराचा असून मित्रपक्ष चिन्हावर लढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मान्यवर सोबत बोलून त्यांचा सहकार्य मला मिळेल ही आशा बाळगून आपल्यासमोर लोकसभा लढवित आहोत. माझी उमेदवारी ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांची उमेदवारी आहे. मला आशा आहे की यासाठी मला आपलं संपूर्ण सहकार्य मिळेल ही भावना त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.